नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज विषय हरभऱ्याचा। राज्यात अनेक भागात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय। मर रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाय करून पिकाचं रक्षण करू शकतात। पण कोणते आहेत हे उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण सुरुवातीला आपण हा मर रोग पिकावर कसा काय येतो ते पाहूयात। मर रोगासाठी 23 ते 27 अंश सेल्सिअस तापमान आणि 80% किंवा त्यापेक्षा जास्त आर्द्रता पोषक असते। तापमान 34 अंशाच्या वर किंवा 17 अंशाच्या खाली तापमान असेल तर या रोगाची वाढ होत नाही। शिवाय मुळाजवळील तापमान पण 25 अंश सेल्सिअस असणं गरजेचं असतं। 5 ते 5.9 सामू असलेल्या म्हणजेच सामू कमी असलेल्या जमिनीत अर्थात आम्लता असलेल्या मातीत हा रोग तेजीने वाढतो। यानंतर आपण रोगाची लक्षणं समजून घेऊयात। शेतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मर रोगाची लक्षणं दिसून येतात। हा रोग प्रामुख्याने उगवणीनंतर 15 ते 20 दिवसानंतर दिसून येत असला तरी त्यानंतर कधीही दिसून येऊ शकतो। मर रोगाच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने झाडाची पानं सुकायला लागतात, सुकून ती पिवळी पडतात। यामुळे पानं, फुलं, घाटे गळून पडतात, पीक आडवं होतं। सुरुवातीला पिकाच्या खालच्या बाजूस रोगाची लक्षणं दिसू लागतात। यासोबत झाडाचा मुळाचा भाग कोरडा आणि कोमजलेला दिसतो, तसंच मुळाच्या आतला भाग काळसर पडतो। रोगग्रस्त मुळावर निरोगी मुळासारखे उपमूळ आणि त्यावर असलेल्या रायझोबियम जीवाणूंच्या गाठी दिसत नाहीत। यानंतर समजून घेऊयात मर रोगाच्या नियंत्रणासाठी काय करायचं ते। हरभऱ्याच्या शेतात जर मर रोगासाठी 200 ग्रॅम ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी। ट्रायकोडर्मा उपलब्ध नसल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड या रासायनिक बुरशीनाशकाशी 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी। याशिवाय जर तुमच्या शेतात अजून मर रोगाचा प्रादुर्भाव झाला नसेल तर रोग येऊ नये म्हणून काय करायचं तेही पाहूयात। मर रोगाच्या प्रतिबंधासाठी रोगप्रतिकारक वाणांची निवड करणं फार गरजेचं आहे। यामध्ये फुले विक्रम आणि फुले विराट हे वाण मर रोगासाठी प्रतिकारक आहेत। वारंवार पिकाचं निरीक्षण करावं, त्यामुळे लवकर रोगाचं निदान होतं। शेताची खोल नांगरट करावी, पिकाची फेरपालट करावी। मर रोग प्रादुर्भावग्रस्त शेतात 3 ते 4 वर्ष हरभऱ्याचं पीक घेऊ नये। रोगविरहित बियाणं निवडावं। पेरणीपूर्वी जैविक किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करावी। विशेषतः ज्या भागात या रोगाचं प्रमाण कमी असतं अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा विरिडी सारख्या जैविक बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी। तर जिथे रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो अशा ठिकाणी रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी। पीक लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात ट्रायकोडर्मा विरिडी या जैविक बुरशीनाशकाचा वापर फवारणी किंवा धुरळणीसाठी करावा। तसंच शेणखतात जैविक बुरशीनाशकाचा वापरही प्रभावी ठरतो। शेतात पेरणी करताना दाट पेरणी टाळावी किंवा झाल्यास विरळणी करावी। पूर्वीच्या हंगामात लसूण, मिरची, टोमॅटो, कांदा यांसारखी अन्य यजमान पिकं शेतात घेतली असल्यास त्याच शेतात हरभरा घेणं टाळावं। जमिनीतून मुळांना इजा करणाऱ्या किडी उदाहरणार्थ हुमणी, वायरवम यांचं नियंत्रण करावं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या हरभऱ्यावर कोणता रोग आलाय का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।